नमस्कार, मी सागर भालेराव. सागर ऑनलाईन अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मी चालू केले आहे मॅथच्या क्वेश्चन आन्सर सिरीज. ही क्वेश्चन आन्सर सिरीज तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये मी बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे सर्व क्वेश्चन कव्हर केले आहेत. आशा करतो की येणाऱ्या भरतीसाठी हे क्वेश्चन्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देण्यासाठी मदत करतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा आजचा पहिला प्रश्न. स्वाती आणि कीर्ती दोघी मिळून एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. तेच काम स्वातीने एकटीने केल्यास 24 दिवस लागतात, तर कीर्तीला ते काम एकटीला पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? बघा हा प्रश्न कसा सोडवायचा, हा आपण लसावी पद्धतीने सोडूया. आता स्वाती आणि कीर्ती या दोघींना ते काम पूर्ण करण्यास 16 दिवस लागतात व तेच काम स्वाती एकटी 24 दिवसात पूर्ण करते. मग ह्या दोघांचा लसावी घ्यायचा. 16 आणि 24चा लसावी येतो 48. 16 एक 16, 16 दुने 32, 16 त्रिक 48 आणि 24 दुने 48. आता हे झालं स्वाती आणि कीर्तीचं एका दिवसाची क्षमता, म्हणजे एका दिवसात ते एवढं काम करतात, 3 एवढं काम करतात आणि स्वाती एका दिवसात 2 एवढं काम करते. ही झाली त्यांची एका दिवसाची क्षमता. आता त्या दोघी मिळून जर एका दिवसाला 3 एवढं काम करत असतील आणि स्वाती एकटी एका दिवसाला 2 एवढं काम करत असेल, मग ह्या दोघींच्या कामातून जर एकटीचं काम वजा केलं, म्हणजे स्वाती आणि कीर्तीच्या कामातून जर फक्त स्वातीचं काम जर वजा केलं, तर हे मिळालं फक्त कीर्तीचं काम. म्हणजे कीर्तीला एका दिवसाला ती 1 एवढं काम करते. ही झाली कीर्तीची एका दिवसाची क्षमता, म्हणजे एका दिवसाला ती 1 एवढं काम करते. मग तिला टोटल काम करायचं आहे 48. म्हणून जर ती एका दिवसाला 1 एवढं काम करते, तर 48 दिवसाला ती 48 एवढं काम करेल. म्हणजेच ते काम कीर्तीला एकटीला पूर्ण करण्यासाठी दिवस लागतील 48. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन 1. बघा हा प्रश्न कसा सोडवायचा. एका समूहात 10 माणसे आहेत. समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो, तर एकूण हस्तांदोलने किती? बघा पहिलेच बेसिक समजून घेऊ. समजा एका ग्रुपमध्ये 3 माणसं आहे. हा पहिला व्यक्ती, हा दुसरा व्यक्ती आणि हा तिसरा व्यक्ती. आता यांना प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करायचं आहे, म्हणजे प्रत्येकाशी एकदा शेक हँड करायचं आहे. मग हा पहिला व्यक्ती ह्या दोघांशी एकदा शेक हँड करेल, हा दुसरा व्यक्ती ह्या दोघांशी एकदा शेक हँड करेल आणि हा तिसरा व्यक्ती ह्या दोघांशी एकदा शेक हँड करेल. म्हणजे हा प्रत्येक व्यक्ती फक्त 2 जणांशी शेक हँड करेल. म्हणजे जर 3 माणसं असतील तर ते प्रत्येकाशी 2 वेळाच शेक हँड करतील. तसंच हे जे 10 माणसं आहेत ते प्रत्येकाशी जर एकदा शेक हँड केलं, तर ते जवळजवळ 9 जणांशी शेक हँड करतील. म्हणजे प्रत्येक एक जण 9 जणांची शेक हँड करेल, म्हणून गुणिले 9 आणि याला भागिले 2 करायचं. कुठलाच फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही, काही नाही. खूप साधी गोष्ट आहे. जेवढे माणसं दिले त्याच्यातून वजा 1 करायचा, तो गुणिले करायचा आणि छेदात 2 लिहायचं आणि ते सोडवायचं. मग आता याचं उत्तर कसं येईल? बेक बे बे पंचे 10. आपल्याकडे शिल्लक राहिले 5 गुणिले 9, म्हणजेच 9 5 45. ऑप्शन 3. बघा हा प्रश्न. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे गुणोत्तर प्रमाण 1:3, 3:5 आहे, तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल? या प्रश्नामध्ये आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज माहिती असणे आवश्यक आहे. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज असते 180 अंश. मग यामध्ये आपल्याला ती प्रमाणात दिलेली, म्हणजे 1:3 आणि 3:5. म्हणजे ह्या प्रमाणांची एकूण बेरीज किती येते? 5 आणि 3 8 आणि 1 9. म्हणजेच ह्या 9ची किंमत आपल्याला 180 अशी आहे. तर आपल्याला विचारलंय की सर्वात मोठ्या कोणाची कोण किती अंशाचा असेल. मग 9ची किंमत जर 180 आहे, तर ह्या 5ची किंमत किती? साधं यांचा तिरकस गुणाकार करायचा. 5 गुणिले 180 छेदात 9. 9 1 9, 9 2 18. 0 जसाच्या तसा
मग उरले आपल्याकडं 5 गुणिले 20, मग 5 दुने 10, म्हणजेच आपलं उत्तर आलं 100 अंश. बघा हा प्रश्न. 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात. तेच काम 20 मजुरांनी 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल? यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे MDH, म्हणजेच M1 D1 आणि H1 बरोबर M2 D2 H2. आता याच्यामधला M म्हणजे मॅन म्हणजे माणसे किती लागतात, D म्हणजे दिवस किती लागतात डेज, आणि H म्हणजे आवर्स म्हणजे किती तास लागतील. मग यामधील 18 मजूर म्हणजे माणसांची संख्या आहे मजुरांची 18 गुणिले 12 तास म्हणजेच 12 आवर्स आणि एकूण कामाचे दिवस 30 दिवस, म्हणजे 18 मजूर 12 तास काम करून 30 दिवसात एक काम संपवतात. तर तेच काम 20 मजूर 36 दिवसात संपवायचे असेल तर त्यांना रोज किती तास काम करावे लागेल, म्हणजे आपल्याला आजची संख्या काढायची आहे. मग सिंपल 18 गुणिले 12 गुणिले 30, 20 आणि 36 इकडे H2 ला गुणिले इकडे येऊन भागिले होतील. हा शून्य कट, हा शून्य कट, 3 आणि भाग जातो, 3 1 3, 3 1 3, 3 दुने 6, 12 1 12, 12 1 12, उरले 2, 2 1 2, 2 9 18, मग 9 1 9, 9 1 9, म्हणजेच उत्तर आलं 9. म्हणजेच त्या लोकांना रोज 9 तास काम करावं लागेल. बघा पुढचा प्रश्न. 3 पुस्तकांची सरासरी 25 आहे, त्यापैकी 2 पुस्तकांची सरासरी 20 आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? बघा सरासरीवरचा प्रश्न. 3 पुस्तकांची सरासरी 25 आहे, म्हणजेच 3 पुस्तकांची सरासरी 25 आहे, म्हणजेच त्यांची एकूण किंमत, 3 पुस्तकांची एकूण किंमत किती झाली? 25 त्रिक 75, ही झाली 3 पुस्तकांची एकूण किंमत. त्यापैकी 2 पुस्तकांची किंमत 20 आहे, म्हणजेच 2 पुस्तकांची सरासरी 20 आहे, म्हणजेच 2 पुस्तकांची एकूण किंमत झाली 40. आता या 3 पुस्तकांच्या किमतीतून जर 2 पुस्तकांची किंमत वजा केली तर आपल्याला एका पुस्तकाची किंमत मिळते. मग 5 5, 7 4 गेले 3, म्हणजेच त्या एका पुस्तकाची किंमत आपल्याला किती मिळाली शेवटच्या, म्हणजे त्या तिसऱ्या पुस्तकाची किंमत मिळाली 35, ऑप्शन 4. बघा हा प्रश्न कसा सोडवायचा. 2 संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांचा लसावी 255 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती? जेव्हा 2 संख्यांचा गुणाकार आणि लसावी दिलेला असतो त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा, कारण अशा उदाहरणामध्ये हाच फॉर्म्युला आपल्याला उपयोगात येतो. मसावी गुणिले लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग या दोन्ही संख्यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे 4335 आणि लसावी दिलेला आहे 255 आणि मग आपल्याला काढायचा आहे मसावी. मग मसावी बरोबर 4335 भागिले 255. याला आपल्याला 3 ने भाग जातो, डायरेक्टली 3 ने भाग देऊया. नाही सॉरी, याला 5 ने भाग जातो, आपण याला डायरेक्टली 5 ने भाग देऊया. 5 5 25, 5 1 5, 5 8 40, उरला 3, 5 30, 5 7 35. आता 3 ने भाग जाईल, 3 1 3, उरले 2, 3 7 21, 3 दुने 6, उरले 2, 3 7 21, 3 8 24, परत उरले 2, 3 9 27. मग शिल्लक राहिला आपल्याकडं 289 भागिले 17. आता 17 ने याला डायरेक्टली भाग जाईल, 17 1 17, 17 1 17. आपल्याकडे उरले 119. मग 17 7 119, म्हणून आपलं उत्तर आलं 17, ऑप्शन 4. बघा हा प्रश्न कसा सोडवायचा.
श्रीपतीला एका शर्टवर 15% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 765 रुपयात पडतो, तर शर्टची मूळ किंमत किती? आता 15% सूट दिल्यानंतर ना 765ला मिळतोय, म्हणजे त्या शर्टची किंमत आहे मूळ 100%. त्याच्यावर 15% सूट दिली म्हणजेच 85% 765 रुपये, म्हणजेच 85%ची किंमत दिलेली आहे आपल्याला 765 रुपये. तर आपल्याला मूळ किंमत म्हणजे 100%ची किंमत शोधायची आहे. मग यांचा तिरकस गुणाकार करायचा. 100 गुणिले 765 भागिले 85. मग 5चा भाग जातो, 5 एक 5 उरले 3, 5 7 35, 5 एक 5 उरले 2, 5 5 25 उरला 1, 5 त्रिक 15. आता 17 डायरेक्टली भाग जातो, 17 एक 17, 17 9 153. मग आपल्याकडे शिल्लक राहिलं 100 गुणिले 9 म्हणजेच 900. मग त्या शर्टची मूळ किंमत किती आली? 900. ऑप्शन 1. बघा हा प्रश्न. 3 पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे. त्यापैकी 2 पुस्तकांच्या किमती खाली दिलेल्या एका जोडीने दाखवल्या आहेत, तर बरोबर जोडी कोणती? हा प्रश्न 2021 ला बीड चालकला विचारलेला आहे. बीड चालक. बघा, 3 पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे. मग 3 पुस्तकांची जर सरासरी 16 रुपये असेल तर त्या 3 पुस्तकांची एकूण किंमत किती झाली? 48. एवढी 3 पुस्तकांची किंमत झाली. त्यापैकी 2 पुस्तकांच्या किमती खाली दिलेल्या आहे. आता 3 पुस्तकांच्या किमती जर 48 असेल तर ऑप्शन मधून आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. मग पहिला ऑप्शन बघा, 23 अधिक 27. या दोघांचीच किंमत किती होती? 7 आणि 3 10 1 50. म्हणजे 3 पुस्तकांच्या किमतीच्या पण वरती दोन पुस्तकांची किंमत जाते, म्हणून ऑप्शन 1 येणार नाही. दुसरा ऑप्शन 20 आणि 23. तर त्या 2 पुस्तकांची किंमत येते 43 रुपये, म्हणजे 48 पेक्षा कमी आहे. हे उत्तर आपलं असू शकतं. तिसरा ऑप्शन बघा, 25 प्लस 26. 6 आणि 5 11, हातच्याला 1, 2 2 4 1 5. हे पण 2 पुस्तकांची किंमत ही या दोघांपेक्षा जास्त झाली, 51. मग हे ऑप्शन नाही आहे. आणि चौथा ऑप्शन 24 प्लस 25, म्हणजे 5 आणि 4 9 आणि 2 आणि 2 4. हे झालं 49. हे पण 48 पेक्षा जास्त आहे, म्हणून ऑप्शन 2. त्या 2 पुस्तकांची किंमत आपल्याला आहे 20 आणि 23 रुपये. बघा हा प्रश्न. प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्ष मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलाच्या 5 पट वयाची आहे. जर मुलाचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष होते तर प्रथमेशचे आजचे वय किती आहे? आता इथे 3 व्यक्ती दिले आहे. एक आहे प्रथमेश, त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा, असे 3 व्यक्ती दिलेले आहे. आता प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण त्यांची मांडणी करू. सगळ्यात पहिले इथं वय कोणाचं दिलंय? तर त्याच्या मुलाचे वय दिलेले. काय? 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष होते. मग त्याचा मुलगा जर 3 वर्षापूर्वी 4 वर्षाचा होता तर आज त्याचं वय किती असेल? 4 प्लस 3. मग त्याचं आजचं वय झालं त्याच्या मुलाचं 7 वर्ष. आता त्याची पत्नी त्याच्या मुलाच्या 5 पट वयाची आहे. मग मुलाच्या 5 पट वयाचे म्हणजे मुलाचं वय जर 7 आहे आणि त्याच्या 5 पट, हे झालं पत्नीचं आजचं वय. आणि प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्ष मोठा असून, म्हणजे प्रथमेश हा त्याच्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. जर पत्नीचं वय 35 आहे आणि प्रथमेश 5 वर्ष मोठा, म्हणजेच 40 वर्ष. मग प्रथमेशचं आजचं वय आलं 40 वर्ष. मग ऑप्शन 4. हा प्रश्न बघा. एका व्यवहारात रुपये 7200 नफा अनुक्रमे अ ब क ला 2/3 3/4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती? खूप सोपा प्रश्न आहे. जेवढा नफा झाला आपला 7200 रुपये आणि अ ब क चं गुणोत्तर दिलेलं आहे.
अ ब क चं गुणोत्तर आहे 2:3 आणि 3:4. या गुणोत्तरालाच आपण त्यांचा नफा समजायचं. म्हणजे यांचा टोटल नफा किती होतो? 4 आणि 3 7, 8 आणि 9. म्हणजे 4 आणि 3 7 आणि 9 ही टोटल अमाऊंट आली त्यांची 9. म्हणजेच या 9 पैकी कोणाचा वाटा काढायचा आपल्याला? ब चा. मग ब चं गुणोत्तर आहे 3. मग हे गुणोत्तर आपल्याला इथे गुणिले 3 करायचं. सोपं आहे. 3 1 3, 3 त्रिक 9, परत 3 दुने 6, उरला 1, 3 चोक 12. म्हणजेच उत्तर आलं 2400 रुपये. ऑप्शन 1. आजसाठी एवढेच प्रश्न पुरेसे आहेत. आशा करतो की हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त ठरतील. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढचे व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बघायला आवडतील हे कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.